गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या युनिट सेकंडच्या लास्ट आर्टिकलवर आहोत आपण आज, आणि आपला लेक्चर नंबर जो सुरू आहे तो 57 आहे. आर्टिकल 13.31 काय आहे हो टायटल? सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन्स बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म्स. Simultaneous differential equations can be also solved by Laplace transform method. Simultaneous equations जे आहेत differential equations हे Laplace transform method ने सुद्धा आपल्याला सोडवता येते. Example number 57 on page number 842. काय आहे example? Solve dx upon dt plus y which is equal to 0 and dy upon dt minus x which is equal to 0 under the conditions x of 0 is equal to 1 comma y of 0 is equal to 0. या x ला x is equal to x of t लिहिता येते, म्हणजे at t is equal to 0 x of 0 is equal to 1. y ला y of t लिहिता येते, म्हणजे y of 0 at t is equal to 0 which is equal to 0. या कंडिशन्स दिलेल्या आहेत. तर सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन्स आर dx upon dt ला आपण x डॅश लिहू शकतो. डॅश स्टँड्स फॉर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t हियर. इथं विथ रिस्पेक्ट टू t आहे. तर पहिल्या इक्वेशनला x डॅश प्लस y इज इक्वल टू 0 आपल्याला लिहिता येते आणि त्याला नंबर 1 म्हणालो. दुसऱ्या इक्वेशनला अँड y डॅश मायनस x आपल्याला लिहिता येते विच इज इक्वल टू 0, याला इक्वेशन 2 म्हणालो. आता याच्या नंतरची स्टेप म्हणजे टेकिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 and 2 कॉमा वी गेट Laplace x dash plus Laplace y which is equal to 0 and Laplace y dash minus Laplace x which is equal to 0. आपल्याला डेरिव्हेटिव्ह nth डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहित आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये n is equal to 1 जर ठेवलं तर s x चा बार minus x of 0 plus y चा बार which is equal to 0. म्हणजे काय झालं? एल एक्स चा डॅश ची व्हॅल्यू ही एवढी आणि एल ऑफ वाय म्हणजे वाय बार, एल वाय चा डॅश त्याची व्हॅल्यू ही एवढी आणि एल ऑफ एक्स म्हणजे एक्स चा बार. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 3 आणि 4 मिळाले. काय मिळाले? एस एक्स चा बार मायनस एक्स ऑफ 0 प्लस वाय चा बार विच इज इक्वल टू 0 अँड एस वाय चा बार minus y of 0 minus x चा बार which is equal to 0. आता ज्या दिलेल्या कंडिशन्स आहेत, putting the values of x of 0 and y of 0 in equation 3 and 4 comma we get yes x चा बार minus 1 because x of 0 is 1 plus y चा बार which is equal to 0, याला 5 म्हणा इक्वेशन नंबर. and s y चा बार y of 0 is 0 minus x चा बार which is equal to 0, याला इक्वेशन नंबर 6 म्हणा. सॉल्विंग इक्वेशन्स 5 and 6 कशासाठी? x चा बार and y च्या बार साठी कॉमा वी गेट s x चा बार प्लस y चा बार which is equal to 1. या 5 ला आपल्याला असं लिहिता येते मायनस x चा बार प्लस एस वाय चा बार विच इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज एस ने मल्टिप्लाय करा मायनस एस एक्स चा बार प्लस एस चा वर्ग वाय चा बार विच इज इक्वल टू 0, याला इक्वेशन नंबर 8 म्हणा. आता या 7 आणि 8 इक्वेशनची आपण जर ऍडिशन केली तर एस एक्स चा बार मायनस एस एक्स चा बार कटेल आणि y च्या बारची व्हॅल्यू मिळेल.
तसं जर विचार केला तर इक्वेशन 7 आणि 8 कशाच्या फॉर्म मध्ये आहे हो? सायमल्टनस डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे. आणि सायमल्टनस इक्वेशन्स कसं सोडवतात हे तुम्हाला हायस्कूल लेवल पासून माहित आहे. तर मग काय केलं, दोघांची ऍडिशन केली. यस एक्स चा बार मायनस यस एक्स चा बार विल बी कॅन्सल. 1 म्हणजे y चा बार जर कॉमन काढला तर 1 प्लस यस चा वर्ग म्हणजे यस चा वर्ग प्लस 1 ब्रॅकेट मध्ये y चा बार राइट हँड साइडला which is equal to 1 and this implies y bar is equal to 1 divided by s square plus 1. आता ही व्हॅल्यू y चा बार is equal to 1 upon s square plus 1 तुम्ही इक्वेशन नंबर 6 मध्ये भी ठेवू शकता आणि किंवा इक्वेशन नंबर 5 मध्ये भी ठेवू शकता. तर इक्वेशन 6 implies काय केलं, 6 कुठे आहे 6, हा y यस इंटू y चा बार म्हणजे 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 आणि हे नेक्स्ट साइडला जर नेलं तर विच इज इक्वल टू x बार. आता ह्या ज्या मिळालेल्या व्हॅल्यू आहे x बार आणि y बार याच्यावर आपल्याला इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घ्यावं लागेल. टेकिंग इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉमा वी गेट Laplace inverse x bar which is equal to Laplace inverse s upon s square plus 1. This implies x is equal to cos t. Cos t लिहिण्याचं कारण इक्वेशन तुमचं x आणि t म्हणजे with respect to t आहे म्हणून x is equal to cos t and y inverse y bar L inverse y bar and L inverse y bar which is equal to L inverse 1 upon s square plus 1. This implies y is equal to sin t. मित्रहो, अशा पद्धतीनं हा एक्झाम्पल 57 इथे संपलेला आहे. Next example 58 on page number 842. Using Laplace transforms, solve the differential equations d plus 1 bracket मध्ये into y1 plus d minus 1 bracket मध्ये into y2 which is equal to e to the power minus t. d plus 2 bracket मध्ये into y1 plus d plus 1 bracket मध्ये into y2 which is equal to e to the power t, where d is equal to d upon dt and y1 of 0 is equal to 1 comma y2 of 0 is equal to 0. Solution मध्ये given differential equations are d plus 1 bracket मध्ये into y1 plus d minus 1 bracket मध्ये into y2 which is equal to e to the power minus t. d plus 2 ब्रॅकेट मध्ये इंटू y1 प्लस d plus 1 ब्रॅकेट मध्ये इंटू y2 इज इक्वल टू e टू द पॉवर t. याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणा. वेअर y1 ऑफ 0 इज इक्वल टू 1 y2 ऑफ 0 इज इक्वल टू 0. हे सायमल्टनस इक्वेशन आहे. सायमल्टनस इक्वेशन मध्ये आपण हायस्कूल लेवल पर्यंत x आणि y मध्ये बघितले आणि सॉल्व्ह केले. इथं फक्त x आणि y च्या ऐवजी y1 आणि y2 मध्ये सायमल्टनस इक्वेशन आहे आणि याला आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला y1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर y2 चे कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनचे y2 चे कोएफिशियंटनी पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि पहिल्या इक्वेशनच्या y2 च्या कोएफिशियंटनी दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. म्हणजे अल्टिमेटली काय होईल, दोघांचे कोएफिशियंट सारखे येतील y2 चे दोन्ही इक्वेशनचे आणि मग त्याच्यानंतर जर आपण सबट्रॅक्ट केलं तर आपलं काम होऊन जाईल. तर बघा मग मल्टिप्लाइंग 1 बाय d plus 1 and 2 by d minus 1 comma we get d plus 1 d plus 1 d plus 1 चा वर्ग y1 प्लस d plus 1 d minus 1 म्हणजे d square minus 1 into y2
विच इज इक्वल टू डी प्लस वन ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर ई टू द पॉवर मायनस टी. डी मायनस वन डी प्लस टू y1 प्लस डी चा वर्ग मायनस वन, कारण की इथे डी प्लस वन आहे, डी मायनस वन न मल्टिप्लाय केलं, डी स्क्वेअर मायनस वन ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y2 विच इज इक्वल टू डी मायनस वन इंटू ई टू द पॉवर टी. आता मित्र हो, याचं सबट्रॅक्शन करू. काय होईल मग? हे कटेल, सारखे असल्यामुळे कटेल. हे काय येईल? डी प्लस वन चा वर्ग मायनस डी मायनस वन डी प्लस वन ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y1 विच इज इक्वल टू डी प्लस वन ई टू द पॉवर मायनस टी मायनस डी मायनस वन ब्रॅकेटमध्ये इंटू ई टू द पॉवर टी. मग या डी प्लस वन चा वर्ग करा, डी चा वर्ग प्लस टू डी प्लस वन मायनस इन ब्रॅकेट डी मायनस वन डी प्लस टू ला मल्टिप्लाय करा, डी चा वर्ग प्लस टू डी मायनस डी मायनस टू ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर y1 विच इज इक्वल टू डी ई टू द पॉवर मायनस टी प्लस ई टू द पॉवर मायनस टी मायनस डी ई टू द पॉवर टी मायनस मायनस प्लस ई टू द पॉवर टी. डी स्क्वेअर कटला, टू डी कटला, मायनस मायनस प्लस डी राहिला, प्लस वन मायनस मायनस प्लस टू, म्हणजे दोन बेरीज 3, डी प्लस 3 ब्रॅकेटमध्ये y1 विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ई टू द पॉवर मायनस टी इंटू मायनस वन म्हणजे मायनस ई टू द पॉवर मायनस टी प्लस ई टू द पॉवर मायनस टी ई टू द पॉवर टी मायनस ई टू द पॉवर टी प्लस ई टू द पॉवर टी. हे झालं dy1 प्लस 3y1 विच इज इक्वल टू 0. डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणून y1 चा डॅश प्लस 3y1 विच इज इक्वल टू 0. टेकिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉमा वी गेट लाप्लास y1 चा डॅश प्लस 3 लाप्लास y1 विच इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये यस y1 चा बार मायनस y1 ऑफ 0 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3y1 चा बार, कारण लाप्लास y1 म्हणजे y1 चा बार आणि लाप्लास y1 चा डॅश म्हणजे यस y1 चा बार मायनस y1 ऑफ 0. सो दिस इम्प्लाइज यस y1 चा बार मायनस 1 प्लस 3y1 चा बार इज इक्वल टू 0 बिकॉज y1 चा बार y1 ऑफ 0 इज इक्वल टू 1. y1 ऑफ 0 इज इक्वल टू 1 प्लस 3y1 चा बार इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज यस प्लस 3 पहिल्या टर्म आणि तिसऱ्या टर्म मधून y1 चा बार कॉमन निघते. यस प्लस 3 y1 चा बार विच इज इक्वल टू 1 y1 चा बार इज इक्वल टू 1 अपॉन यस प्लस 3. आता ही जे y1 चा बार व्हॅल्यू मिळवलेली आहे याला आपल्याला इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म करावं लागेल. टेकिंग इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉमा वी गेट लाप्लास इन्व्हर्स y1 चा बार which is equal to Laplace inverse 1 upon s plus 3. This implies y1 which is equal to e to the power minus t. आता y1 is equal to e to the power minus t. Either substitute in equation 1 or in equation 2 and find out the value of y2. Putting the value of y1 which is equal to e to the power minus 3t in equation 1 comma we get d plus 1 ब्रॅकेट मध्ये इंटू y1 ची किंमत e to the power minus 3t plus d minus 1 इंटू y2 which is equal to e to the power minus t. आता या d plus 1 ला e to the power minus 3t ने मल्टिप्लाय करा. d e to the power minus 3t plus e to the power minus 3t plus dy2 minus y2 which is equal to e to the power minus t. d stands for differentiation with respect to t म्हणून e to the power minus 3t ची डेरिव्हेटिव्ह e to the power minus 3t and derivative of minus 3t is minus 3. So minus 3 e to the power minus 3t plus e to the power minus 3t plus dy2 minus y2 which is equal to e to the power minus t.
और याला y2 चा डॅश म्हणता येईल आपल्याला, dy2 म्हणजे मायनस y2, आणि -3e⁻−3t प्लस e⁻−2t याचं -2 टाइम्स e⁻−3t विच इज इक्वल टू e⁻−t, और y2 चा डॅश मायनस y2 विच इज इक्वल टू e⁻−t प्लस 2 टाइम्स e⁻−3t. टेकिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉमा वी गेट लाप्लास y2 चा डॅश मायनस लाप्लास y2 विच इज इक्वल टू लाप्लास e⁻−t प्लस 2 टाइम्स लाप्लास e⁻−3t. लाप्लास y2 चा डॅश म्हणजे यस y2 चा बार मायनस y2 ऑफ 0 मायनस y2 चा बार विच इज इक्वल टू 1/s प्लस 1 प्लस 2 टाइम्स इन ब्रॅकेट 1/s प्लस 3. यस y2 चा बार y2 of 0 is given to be 0, so 0 minus y2 चा बार which is equal to 1/s plus 1 plus 2 times in bracket 1/s plus 3. y2 चा बार जर कॉमन काढला तर s minus 1 which is equal to 1/s plus 1 plus 2 in bracket 1/s plus 3. hence y2 चा बार which is equal to s minus 1 ने जर दोन्ही साइडला डिवाइड केलं तर 1/s² minus 1 plus 2 1/s minus 1s plus 3 which is equal to 1/s² minus 1 याचा जर गुणाकार केला तर s चा वर्ग प्लस 3s minus s minus 3 म्हणजे s चा वर्ग प्लस 2s minus 3. सो y2 चा बार इज इक्वल टू 1/s² minus 1 प्लस याच्यामध्ये एक जर ऍड केलं आणि एक जर सबट्रॅक्ट केलं तर s² प्लस 2s प्लस 1 मायनस 4 म्हणजे काय होईल, s प्लस 1 चा वर्ग मायनस 2 चा वर्ग. टेकिंग इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म कॉमा वी गेट लाप्लास इनवर्स y2 चा बार विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1/s² मायनस 1 प्लस लाप्लास इनवर्स 1/s प्लस 1 चा वर्ग मायनस 2 चा वर्ग. y2 इज इक्वल टू साइन हायपरबोलिक t प्लस e⁻−t लाप्लास इनवर्स 1/s² मायनस 2 चा वर्ग विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक t प्लस e⁻−t इंटू साइन हायपरबोलिक 2t. आणि अशा पद्धतीने आपण y1 इज इक्वल टू e⁻−3t आणि y2 इज इक्वल टू साइन हायपरबोलिक t प्लस e⁻−t साइन हायपरबोलिक 2t या व्हॅल्यूज आपण y1 आणि y2 च्या मिळवल्या. मित्र हो, तुमच्या लक्षात येत असेल की प्रॉब्लेम करत असताना नंबर ऑफ टाइम्स फॉर्म्युल्याचा वापर होत आहे. त्यामुळे सगळे फॉर्म्युले मग ते लाप्लास ट्रान्सफॉर्मचे असो की लाप्लास इनवर्स ट्रान्सफॉर्मचे असो की इन जनरल जे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये वापर केला असेल त्या सगळ्या फॉर्म्युल्याची माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.